झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडच्या महाप्रलयात यमुनोत्रीत 9 दिवस अडकलेले प्रवासी आज मुंबईत पोहोचले। पनवेल आणि ठाण्यामधले रहिवासी आहेत। त्यांच्या तिथल्या अनुभवांबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये मुंबई महाराष्ट्रातून अनेक लोक अडकले होते। यमुनोत्रीमध्ये अडकलेले 30 लोक जे आहेत ते शासनाच्या मदतीने आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर हे लोक, या लोकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला चिंतेचे भाव दिसतात आहे, पाहायला मिळतात आहे कशा कठीण परिस्थितीतून हे सगळे लोक जे आहेत ते मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत। आपल्या सोबत काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही मला सांगा की काय तिकडे नेमकं घडलेलं, तुम्ही किती दिवस अडकलेला आणि कशा परिस्थितीतून तुम्ही इथे आलेला? आम्ही तिथे 7 दिवस यमुनोत्रीचा बेस कॅम्प सायना चट्टी म्हणून आहे, तिथे अडकलो होतो। थोडं चालत, थोडं डोंगरदरी चढत असं पार करत करत आम्ही खरादी या गावाला पोहोचलो। त्या गावामध्ये 2 दिवस अडकलो, कारण तिथलाही रस्ता कचलेला होता। शेवटी आर्मी आल्यानंतर, काही घरं तोडल्यानंतर तिथला रस्ता झाला आणि 2 दिवसानंतर टोटल आम्ही 9 दिवस अडकलेलो होतो आणि नंतर महाराष्ट्र सदनामध्ये आलो। तिथे जी भयानक परिस्थिती उद्भवली त्यामध्ये काय काय गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं? पहिली गोष्ट म्हणजे काही निर्णय आम्हाला इमिजिएट घ्यावे लागले। पुढच्या गावात गेलो ती भयानक परिस्थिती अशी होती की तिथेही संपूर्ण रस्ता तुटलेला होता, 7-8 हॉटेल वाहून गेली होती। त्यामुळे बस तिथे थांबली। तिथून मग आम्ही तिथे असलेल्या हॉटेलमध्ये चालत 3 किलोमीटर गेलो। दुसऱ्या दिवशी तिथली 2 हॉटेल्स आणि घरं तोडून रस्ता तयार झाला आणि मग जेमतेम बस पास एवढा रस्ता झाला। मिलिटरीचे काही लोक आले होते, पोलीसचे लोक तिथे होते आणि तिथून बस पास झाल्यानंतर त्या गावात आम्ही पुढे डेहराडूनला रात्रभर प्रवास केला। 8 ते 9 दिवस अडकलेले हे सगळे लोक जे आहेत ते आता मुंबईमध्ये परतायला सुरुवात झालेली आहे। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती असणारे चिंतेचे भाव आणि त्यांनी वर्णन केलेली परिस्थिती यावरूनच आपल्याला कल्पना येईल की किती कठीण प्रसंगातून या सगळ्या लोकांना जावं लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।